ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सगळ्यात आधी असं आहे की कबुतरांचा हा विषय हा कुठल्या धर्माशी नाही, कुठल्या जातीशी नाही, तर लोकांच्या आरोग्याशी निगडित आहे। त्यामुळे लोक मरतायत, फुफ्फुसाचे त्रास होत आहेत, हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे। या कबुतराच्या विष्ठेमध्ये जे बॅक्टेरियाज असतात, जे हवेमध्ये प्रदूषित करतात, त्याने लंग्सला फायब्रोसिस होतात, जे रिव्हर्सेबल नाही आहेत। बरं, हा जो काही आजार होतो हा सगळ्यांना होतोय, हा कुठल्या विशिष्ट जाती धर्मासाठी नाही आहे। आणि त्यामुळे आरोग्याला प्रथमतः प्राधान्य दिलं पाहिजे। लोकप्रतिनिधींकडे वेगळ्या धर्माची ही लोक जात असतात आणि त्यावेळेला त्यामध्ये काही सुवर्णमध्य निघू शकतो का, अशा पद्धतीची भूमिका लोकप्रतिनिधींची असते। कबूतरखाने हटवण्यामागे किंवा कबूतरखाने बंद करण्यामागे जी काही कारणं आहेत ती माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आलेली आहेत आणि त्यातनं हे निर्णय झालेत। हे निर्णय आपल्या आरोग्यासाठी आहेत, हे निर्णय आपल्या हितासाठी आहेत। मी स्वतः प्रभादेवीला राहते, दादर प्रभादेवीमध्ये राहणारी लोक हे आपल्या घरात कबूतर येऊ नये म्हणून जाळ्या लावतात। का लावतात? की कबूतर घरात नाही आलं पाहिजे। कबूतर घरात आलं, त्याच्या फडफडण्याने, त्याच्या विष्ठेमुळे बॅक्टेरिया होतात, घरातली लोक त्या ठिकाणी आजारी पडतील। त्या ठिकाणी असे नेल्स लावले जातात खिडक्यांना। तुम्ही बघा, दादरच्या घरांमध्ये बघा, आजूबाजूच्या घरांमध्ये बघा, लोक का लावतात? की आपल्या परिवाराला त्रास होऊ नये। मग समाजाला त्रास झालेला तुम्हाला चालेल का? त्याचा तुम्ही विचार करणार आहात की नाही? आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही आहोत, पण मनुष्य जगला पाहिजे आणि त्याच्या आरोग्यासाठी जे योग्य आहे ते करायचं काम हे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी करतात। मला वाईट वाटतं की आता तिकडचं धान्य टाकणं बंद केलंय, तर मंदिराच्या टेरेसवरती धान्य टाकतायत। हा माणसाच्या आयुष्याशी खेळ आहे। बरं, जे धर्मीय म्हणतायत की आम्हाला कबूतरखाने हटवू नका, त्यांच्याही घरात कित्येकांना हा त्रास झाला असेल। लोक म्हणतात 100 वर्षापासून हे चाललंय। अरे पण आता लक्षात आलंय ना, आम्ही तर आमच्या घरातल्या सदस्य याने गमावलेत, इतरांचे जाऊ नये हीच इच्छा आहे। प्रत्येक घरामध्ये आपला माणूस हा प्रत्येकाला प्रिय असतो आणि तो जर अशा पद्धतीने त्याला जीव गमवावा लागत असेल, बरं याला औषधही काही नाहीये, माणसं आपल्या डोळ्यासमोर हळूहळू संपत जातात, आपण काही करू शकत नाही। त्याच्यामध्ये नॅचरली आपल्याला श्वास घेता येत नाही, सिलेंडर्स घेऊन फिरावे लागतात आणि वर्ष 1.5 वर्षामध्ये माणूस, बाई जी कोण असेल ती संपून जाते। मग आता आपल्या जर आरोग्याचा विचार या ठिकाणी होत असेल तर सगळ्यांनी त्याला साथ द्यायला पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे। थँक्यू। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।